श्लोक 19. नान्यं कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ती मद्भावैः सोऽधिगच्छति. अर्थ: जेव्हा ज्ञानी पुरुष शरीर इंद्रियादी गुणकार्याहून अन्य कोणीही करता नाही असे पाहतो व आत्मा गुणाहून पर म्हणजे पलीकडे किंवा साक्षी आहे असे जो मानतो किंवा जाणतो, तेव्हा तो मदभावाला म्हणजे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो असे भगवंत सांगत आहेत. विवरण: या श्लोकात द्रष्टा हा शब्द ज्ञानी माणूस किंवा योगी या अर्थाने आला आहे. जगात कोणताही प्राणी एखादी गोष्ट पाहत असतो तेव्हा त्याचे शरीर म्हणजे डोळा, त्याचा मेंदू हे सर्व पाहण्याचे कार्य करतात. पण या व्यतिरिक्त आणखी एक असा शास्ता आहे, तो म्हणजे आत्मा. आणि तोच खरा द्रष्टा असतो, कारण तो नसेल तर बघण्याची क्रिया घडत नाही आणि शरीर नसेल तर नुसता आत्मासुद्धा काहीच पाहू शकत नाही. म्हणून द्रष्टा म्हणजे आत्म्यासह सजीव शरीर आहे. बघणे याचा अर्थसुद्धा केवळ डोळ्याने एखादी गोष्ट पाहणे असा नाही, तर त्या गोष्टीचे आपल्याला ज्ञान होणे. कारण नुसत्या डोळ्याने एखादी गोष्ट पाहिली आणि ती काय आहे हे कळलंच नाही तर ते बघणं आणि न बघणं दोन्ही सारखंच असतं. त्याचमुळे बघणे या क्रियात ज्ञान स्वीकारणे असल्यामुळे तेथे मन आणि बुद्धी यांची सुद्धा साथ आवश्यकच असते. आणि या दृष्टीने विचार केला म्हणजे एखादा विचारवंत जेव्हा आपल्या कर्माकडे पाहतो तेव्हा त्याच्या असे लक्षात येते की आपले प्रत्येक कर्म करणारे हे 3 गुणच आहेत. हे 3 म्हणजे सत्व, रज, तम. कारण कर्म करून घेण्याचे काम हे 3 गुणच करत असतात. म्हणून कर्माचा कर्ता हे त्रिगुणच आहेत. शरीर हे या गुणांचे एक माध्यम आहे. त्याचे करवी ते गुण विविध कार्य करवून घेत असतात. म्हणूनच एकाच शरीराकडून म्हणजेच एकाच माणसाकडून कधी चांगले किंवा कधी वाईट कर्म घडते. सत्वगुणाचे जर प्राबल्य असेल तर माणूस त्यावेळी सत्कर्म करतो, पण एखाद्या वेळेस तमोगुणाचे प्राबल्य असेल तर त्याचे हातून वाईट कर्म घडते. बुद्धीसुद्धा सत्व, रज, तम यांचे प्राबल्याखालीच काम करते. म्हणून ती कधी चांगली तर कधी वाईट आहे असे आपल्याला वाटते किंवा प्रत्यक्ष तसं इतरांना अनुभव येतो. याप्रमाणे शरीर, इंद्रिय, मन व बुद्धी यांचेवर या त्रिगुणांचा प्रभाव असतो. आणि ही गोष्ट व या गुणांचा कर्तेपणा ज्याला कळतो तो विचार करतो की या गुणांना कोणी बरे निर्माण केले असेल. या प्रश्नामुळे त्याच्या लक्षात येईल की या त्रिगुणांचा निर्माता हा जास्त कर्तृत्ववान असला पाहिजे. आणि एकदा का हे कळले की मग तो साहजिकच विचारी माणूस त्याबद्दल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्रिगुणापेक्षा श्रेष्ठ असलेल्या परमात्म्याबद्दल एकदा का त्याला ज्ञान झाले की तो त्या परमात्म रूपालाच जाऊन मिळतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला रणांगणावर या सर्व गोष्टी सांगतायत. ते त्याला युद्ध करण्याबद्दल सुद्धा वारंवार सांगत आहेत. कारण येथे सुद्धा अर्जुनाने जर असे जाणले की युद्ध करणे हे अर्जुनामध्ये असलेल्या रजोगुणाचेच कार्य आहे, तर मग युद्धाचा दोष अर्जुनाला लागणार नाहीये. म्हणून अर्जुनाने स्वधर्माप्रमाणे युद्ध करणे अगदी उचितच आहे. थोडक्यात गुणांशिवाय इतर कोणी करता नाही. मात्र हे गुण ज्याचेकडून प्रकाशित होतात तो मात्र या गुणांच्या पलीकडे आहे. तो त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ सुद्धा आहे. तो कोणत्याच गुणांनी लिप्त नसतो. त्या तत्वाला एकदा जाणून घेतले तर तो जाणणारा म्हणजे तो योगी किंवा साधक गुणांचे पलीकडे असलेल्या त्या निर्लेप तत्वाशी म्हणजेच परब्रह्म रूपाशी एकरूप होऊन जातो असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.